ठीक, आपण इथे लेक्चरला करू आता इथे स्टार्ट. आता फर्स्ट आपल्याला काय करायची की एक एक्झाम्पल ट्राय करायची किंवा आपल्याला काहीतरी रिॲक्ट जेएस मध्ये कोड राईट करायची. तर त्यासाठी आपण काय करणार की रिॲक्ट जेएसचं एक ऍप्लिकेशन क्रिएट करणार. त्यासाठी मी डेस्कटॉप मध्ये A to Z रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डर ओपन केला आणि फोल्डर ओपन केल्यानंतर जो आपला वरती ऍड्रेस बार आहे त्याच्यावर क्लिक केलं, ऑल पाथ रिमूव्ह केला आणि राईट केलं मी इथे CMD. ब्लॅक स्क्रीन ओपन झाली आणि ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मी इथे एक कमांड राईट करणार की आमचं एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट कर. मग त्यासाठी कमांड काय आहे, npm create void @latest आणि स्पेस देऊन आपल्या प्रोजेक्टचं नाव, जसं की प्रोजेक्टचं नाव देतो मी डे 30. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलं तर इथे आपलं एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशनचं इन्व्हायरमेंट क्रिएट व्हायला सुरुवात झाली. जसं की इथे मी रिॲक्ट सिलेक्ट केलं, त्यानंतर जावास्क्रिप्ट सिलेक्ट केली आणि देन एंटर बटनावर क्लिक केलं. तर इथे आपल्याला लोकेशन दिसतंय की डेस्कटॉप मध्ये जो काय A to Z रिॲक्ट नावाचा फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये डे 30 नावाचं एक ऍप्लिकेशन क्रिएट होतं. ठीक आहे, आपलं ऍप्लिकेशन क्रिएट व्हायला थोडासा टाइम लागतोय. ठीक आहे, नेटवर्क एकदा मी चेक करतो माझं. ठीक आहे, नेटवर्क स्पीड आहे. ठीक आहे, इथे आपले रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन काय झालंय, कम्प्लीट झाले. त्यानंतर इथे आपण काय करणार, Ctrl+C दाबणार आणि यस करणार इथे. त्यानंतर एकदा मी स्क्रीनला क्लिअर करतो आणि सेकंड कमांड आपली कोणती असणार इथे, CD आणि ऍप्लिकेशनचं नाव. CD म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी. ठीक आहे, आणि इथे मी करतो आपल्या CD ऍप्लिकेशनचं नाव. त्यानंतर थर्ड कमांड असते आपली कोड पेस्ट डॉट. कोड पेस्ट डॉट कशासाठी की आपलं VS कोड काय होईल, ऑटोमॅटिकली ओपन होईल. झालं इथे आपलं VS कोड ओपन. मग VS कोड ओपन झाल्यानंतर जो आपला SRC फोल्डर आहे त्या SRC फोल्डरच्या आतमध्ये जो app.jss फाईल आहे त्यामध्ये जेवढा काही कोड केला आहे तो सगळा कोड मी डिलीट केला आणि त्याच्या आतमध्ये मी एक कंपोनंट बनवणार. कंपोनंट दोन टाईपचे असतात, कोणते कोणते, एक असतं फंक्शन बेस्ड कंपोनंट आणि सेकंड असतं क्लास बेस्ड कंपोनंट. इथे मी एक फंक्शन बेस काय केलंय, कंपोनंट क्रिएट करतो. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, कंपोनंटचं नाव ऍप, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट आणि हा कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक H1. जसं की इथे एम्प्टी टॅग घेतला आणि एम्प्टी टॅगच्या आतमध्ये H1 मध्ये मी सांगतो वेलकम. ठीक आहे, आणि हा कंपोनंटला आउटपुट पेजला दाखवायचा आहे, त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव आणि ह्याला मी सेव्ह केलं. त्यानंतर काय करणार, app.css फाईल मधली सगळी CSS काय केली, रिमूव्ह केली. त्यानंतर index.css फाईल मधली सगळी CSS काय केली, रिमूव्ह केली. आणि मी आलो आता कुठे, CMD मध्ये, आणि CMD मध्ये कमांड टाकतो npm run dev आणि एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी ते एंटर बटनावर क्लिक केलं की जो आपला प्रोजेक्ट होता डे 13 तो प्रोजेक्ट काय झाला, आता रन झालाय. मग ही URL मी कॉपी केली, ब्राउझरला आलो आणि नॉर्मल इथे काय केली, पेस्ट केली. जसं ही मी URL पेस्ट केली तर आपल्याला H1 मध्ये हे दिसतंय वेलकम. ठीक आहे, हा झाला आपला रिॲक्ट जेएसचा ऍप्लिकेशनचा छोटासा सेटअप. सर्वांना जमेल आहे ती. ठीक आहे, तर आज आपल्याला काय पाहिजे,
की आतापर्यंत जेवढे काय आपण कॉन्सेप्ट पाहिलेत, जसं की पहिल्यांदा काय पाहिलं आपण, व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, त्यासाठी आपण स्टेट पाहिला. त्यानंतर इव्हेंट पाहिले आपण, म्हणजे इव्हेंट कोणते कोणते, ऑन क्लिक, ऑन चेंज, अजून भरपूर सारे, ठीक आहे. असे आपण काय पाहिले, इव्हेंट पाहिले. त्यानंतर फंक्शन कसे डिक्लेअर करायचे, ठीक आहे. या प्रकारे आपण डेटा पाहिला आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण डेटा कसा प्रिंट करायचा ह्या गोष्टी पाहिल्या. मग आता आपण आज करू की जेवढ्या गोष्टी आपण आतापर्यंत शिकलो, जेवढ्या आतापर्यंत आपण गोष्टी पाहिल्यात, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज एक आपण टास्क बनवणार किंवा आपण एक मिनी सॉफ्टवेअर बनवणार, ठीक आहे. आता फर्स्ट आपण काय करणार आहे ते समजून घेऊ, ठीक आहे. तुम्हाला ते समजण्यासाठी मी इथे पेंट ओपन करतो आणि ह्यामध्ये आपण समजून घेणार आहोत की आपल्याला आज करायची काय आहे, म्हणजे आपला काय करणार आहे, आज प्लॅन तयार करणार आहे, ठीक आहे. तर आज आपल्याला काय करायचे की आपल्याकडे एक टेबल असेल, टेबल टॅग असेल, बरोबर. आणि त्या टेबल मध्ये असे काहीतरी कॉलम्स असतील. एक कॉलम घेतला, त्यानंतर अजून एक सेकंड कॉलम घेतला, त्यानंतर असे मी काय केले, 4 कॉलम घेतले, ठीक आहे. आणि असं काहीतरी त्याचा हेडिंग असेल वरती, आणि त्या हेडिंग मध्ये काय असेल, हा एक टेबल आहे, त्या टेबल मध्ये असं काहीतरी 4 कॉलम असतील आणि ते वरती हेडिंग असेल. हेडिंग मध्ये फर्स्ट काय असेल माहितीये, की त्यामध्ये फर्स्ट असणार आहे, इथे घेऊ आपण प्रोडक्ट नेम घेणार आहोत. काय घेणार आहोत आपण इथे, त्याचे हेडिंग काय घेणार आहे आपण इथे, प्रोडक्ट नेम घेणार आहोत. त्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत प्राइस, काय घेणार आहोत, प्राइस घेणार आहोत. आणि थर्ड मध्ये आपण घेणार इथे QTY. QTY म्हणजे काय, क्वांटिटी. आणि लास्ट मध्ये असेल काय, टोटल. समजले काय करायचे आपल्याला, एक टेबल बनवायची, त्या टेबल मध्ये 4 कॉलम असतील आणि त्या 4 कॉलमच्या व्हॅल्यू आपण काय काय घेणार, फर्स्ट ह्याचं नाव असेल हेडिंगचं प्रोडक्ट नेम, सेकंड ह्याचं नाव असेल प्राइस, त्यानंतर इथे असेल क्वांटिटी आणि इथे असेल टोटल. त्यानंतर अजून एक आपल्याकडे एक कॉलम असेल, ठीक आहे. मी अजून एक कॉलम काय करतो, ऍड करतो इथे टोटलच्या पुढे, आणि त्याला आपण नाव देऊ इथे ऍक्शन, ठीक आहे. असं ऍक्शन आपण त्याला नाव दिले, ठीक आहे. झाला आपला हा टेबल. त्या टेबल मध्ये हेडिंग मध्ये काय काय असणार, प्रोडक्ट नेम, प्राइस, क्वांटिटी, टोटल आणि ऍक्शन, ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्या टेबल मध्ये असणार. मग त्याच्यानंतर जो आपला टेबल आहे ना, ते टेबलच्या पहिल्या कॉलम मध्ये इथे असेल आपला एक इनपुट बॉक्स. काय असेल इथे, इनपुट बॉक्स, कशाचा, प्रोडक्ट नेमचा. त्यानंतर प्राइसचा पण असणार इथे एक काय, इनपुट बॉक्स असणार. त्यानंतर क्वांटिटीचा पण काय असणार आहे इथे, इनपुट बॉक्स. आणि त्यानंतर टोटलचा पण काय असणार आहे इथे एक इनपुट बॉक्स, ठीक आहे. आणि त्यानंतर ऍक्शनचं इथे एक असेल बटन, काय असेल इथे, आणि त्या बटन मध्ये आपण असं काहीतरी एक प्लसचं सिम्बॉल देऊ. ह्या प्रकारे आपला एक टेबल असेल. मग ह्या टेबल मध्ये मी काय करणार की प्रोडक्टचं नाव टाकणार. जसं की एखादा प्रोडक्ट घेतला कोणता, का साखर घेतली, ठीक आहे. इथे मी प्रोडक्ट नेम टाकलं साखर, साखरची प्राइस टाकणार मी किती, 20 रुपीज. आणि इथे क्वांटिटी टाकली मी 2 किलो. मग टोटल मध्ये ऑटोमॅटिकली माझ्याकडे किती आले पाहिजे, 40 रुपये. समजलं, असं करायचे आपल्याला, ठीक आहे. फर्स्ट आपण हे डिझाईन बनवून घेऊ, चालतंय. मग डिझाईन बनवण्यासाठी आपण आलो कुठे, आपल्या app.jss मध्ये. समजलंय काय करायचे आपल्याला, ते समजलंय तुम्हाला.
की एक नॉर्मल टेबल बनवायची, त्या टेबलमध्ये हेडिंग असेल प्रोडक्ट नेम, प्राइस, क्वांटिटी, टोटल आणि ऍक्शन असेल. ठीक आहे, एवढं आपण बनवून घेऊ मग फर्स्ट. मग app.jss मध्ये आलो, इथे थोडासा एक बीआर घेतला आणि त्या बीआरच्या नंतर मी एक टेबल टॅग घेतला. त्या टेबल टॅगच्या आतमध्ये एक टीआर घेतला. टीआर नंतर टीएच असतो आणि टीएच मध्ये फर्स्ट घेतो मी इथे प्रोडक्ट नेम. ठीक आहे, जसं प्रोडक्ट नेम घेतलंय त्याच प्रकारे आपल्याला कशाची गरज आहे, प्राइस घेतला आणि प्राइस नंतर मी इथे घेतो क्वांटिटी, त्यासाठी शॉर्टकट मध्ये QTY केलं आणि त्यानंतर काय असेल इथे टोटल आणि त्याच्यानंतर एक बटन असेल, कोणतं बटन नाही, ऍक्शन असेल. टेबलच्या आपण हेडिंग मध्ये हे दिलं. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी चेक करणार झाला इथे आपल्याला टेबल शो. आता त्या टेबलला मी थोडीशी विड्थ देतो, ठीक आहे ना, म्हणजे व्यवस्थित दिसेल. त्यासाठी मी इथे विड्थ राईट करतो 100%. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर टेबल आपला झालाय मोठा. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर काय असणार, टेबलच्या खाली आपले इनपुट बॉक्स असणार. त्यासाठी मी इथे काय करणार, अजून एक टीआर घेतला. टीआर नंतर टीडी घेतो आणि त्या टीडीच्या आतमध्ये प्रोडक्ट नेमचा मी एक इनपुट बॉक्स घेतला. त्याला टाईप कोणता दिला मी इथे, टेक्स्ट दिला. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे एकदा रिफ्रेश केलं तर आपला प्रोडक्ट नेमचा इनपुट बॉक्स आलाय, इथे आलाय ना. त्यानंतर मी काय करतो की अजून एक कुणाला घेणार इनपुट बॉक्स, टीडी घेतला. टीडीच्या आतमध्ये मी घेतला प्राइस साठी एक इनपुट बॉक्स. त्याला टाईप कोणता देणार आपण, मग नंबर दिला. आणि नेमची आयडी ची आपल्याला गरज आहे का, नाही, त्यांना रिमूव्ह करून. त्यानंतर अजून आपण कुणासाठी घेणार, हा क्वांटिटी साठी आणि त्यानंतर इथे असेल टोटल साठी. ठीक आहे, त्याचा टाईप नंबरच असेल है ना. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करून चेक करतो तर सर्वांचे आपले इनपुट बॉक्स आलेच इथे. आता लास्ट मध्ये ऍक्शन मध्ये काय असणार आहे, बटन असणार आहे. ठीक आहे, मग त्यासाठी मी अजून एक घेतला इथे टीडी. टीडीच्या आतमध्ये काय घेऊ मग, बटन, आणि त्या बटनला मी नाव देतो प्लस. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर आपला टेबल एक क्रिएट झालाय. पण आता टेबल सारखं दिसाना, त्यासाठी काय द्यावं लागेल, बॉर्डर द्यावं लागेल. ठीक आहे, बॉर्डर मी आता देत नाही, नंतर देऊ. ठीक आहे, पण टेबल झालाय ना आपला क्रिएट. हेडिंग मध्ये आलंय प्रोडक्ट नेम, प्राइस आली, त्यानंतर क्वांटिटी आली, टोटल आलंय आणि ऍक्शन आले आणि त्यांच्या सर्वांचे इथे आलेत आपल्याला इनपुट बॉक्स. जसं आपल्याला पाहिजे होतं, जसं आपण डिझाईन केली होती तशी डिझाईन कम्प्लीट झाली. पक्का समजलंय. त्यानंतर आपल्याला काय काम असणार आहे, स्टेप 1 आपली कम्प्लीट झाली. आता स्टेप 2 कडे जाऊ. स्टेप 2 कडे काय करायची की जसं मी इथे प्रोडक्ट नेम राईट केलं, जसं की इथे मी साखर राईट केली. इथे मी साखरची प्राइस टाकली 10 रुपये, त्याची क्वांटिटी टाकली 2 किलो, तर ऑटोमॅटिकली माझ्या टोटल मध्ये 20 रुपीज प्रिंट झाले पाहिजे ऑटोमॅटिकली. समजतंय. मग त्यासाठी मी काय करणार, जे आपले जेवढे काही व्हेरिएबल आहेत तेवढे व्हेरिएबल मी काय करतो, डिक्लेअर करतो. जसं की प्रोडक्ट नेम साठी, प्राइस साठी आणि क्वांटिटी साठी. मग app.jss मध्ये आलो आणि इथे मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, तर त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, useState. त्याला करतो मी इथे इम्पोर्ट. कुणाला इम्पोर्ट, useState. फ्रॉम कुठून, रिॲक्ट मधून केलं इम्पोर्ट त्याला. मग त्याचा यूज करून आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू. जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, पहिला काय असेल, प्रोडक्ट. ठीक आहे, मी प्रोडक्ट नाव देतो, फक्त नेम नाही देतो. ठीक आहे, कोमा दिला आणि त्याचं एक असेल फंक्शन की सेट प्रोडक्ट. कशाचा यूज करून डिक्लेअर करायची, useStateचा. त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असेल एम्प्टी. त्याच प्रकारे अजून एक व्हेरिएबल असेल आपल्याकडे, कोणता, प्राइसचा, आणि त्याचं एक असेल सेट प्राइस नावाचं फंक्शन आणि आपण करणार useStateचा यूज. त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपण टाकू 0 प्राइस. ठीक आहे, त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबलला मी नाव देतो काय, क्वांटिटी. त्यासाठी मी QTY शॉर्टकट मध्ये लिहितो आणि इथे करतो सेट
QTY म्हणजे क्वांटिटी इक्वल टू यूज, अरे ठीक आहे, यूज स्टेट आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 0. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल बनवू आपण, कोणता, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि कोणता असेल इथे टोटल आणि त्याचा एक सेट टोटल नावाचं फंक्शन आणि त्याचा यूज करायचे आपल्याला यूज स्टेटचा, त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असेल 0. असे आपण 4 व्हेरिएबल बनवले. ठीक आहे. म्हणून जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे एकदा रिफ्रेश केलं, इथे मी टाकलं सपोज साखर, त्याची साखरची प्राइस टाकली 10 रुपये, क्वांटिटी टाकली मी 20, तर टोटल आली का ऑटोमॅटिकली? नाही. आपल्याला काय करायला लागेल, जो हे साखर आहे व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायला लागेल. मग त्यासाठी मी काय करणार, जे आपला इनपुट बॉक्स आहे ना प्रोडक्टचा, त्यामध्ये मी एक इव्हेंट कॉल करतो, जसं की ऑन चेंज काय करेल की इव्हेंट पास करणार. कुणाला इव्हेंट पास करणार, सेट प्रोडक्टला, आणि तो काय करणार ई डॉट टार्गेट, त्यामधून व्हॅल्यू पास करणार. प्राइस झाली का? ठीक आहे, इथे प्रोडक्ट असणार. ठीक आहे, सॉरी झालं इथे. त्याच प्रकारे प्राइसचं पण असणार. मग इथे एक इव्हेंट कॉल केलं ऑन चेंज, तो काय करणार, इव्हेंट पास करणार आणि इव्हेंट काय करणार, एरो फंक्शन सेट प्राइस फंक्शनला ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू पास करणार. त्याच प्रकारे कुणाला असणार, हे क्वांटिटीला ऑन चेंज स्क्वेअर एरो फंक्शन आणि एरो फंक्शन काय करणार, सेट क्वांटिटीला कॉल करणार आणि सेट क्वांटिटीला काय पाठवणार, तो इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. झालं एवढं काम. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, इथे मी एक साखर टाकली, प्रोडक्ट नेम, त्याची प्राइस टाकली मी 10 रुपीज आणि इथे क्वांटिटी टाकली मी 2 किलो, तर ऑटोमॅटिकली आपल्याला टोटल मध्ये काय आलं पाहिजे की ह्याची टोटल आले पाहिजे. टोटल किती येईल मग आता, 20 रुपये, बरोबर, 20 रुपये है ना. मग मला सांगा ऑटोमॅटिकली कशी मी प्राइस टाकू शकतो टोटल मध्ये, मी विदाऊट कीबोर्ड मध्ये न टाईप करता. असा कोणता ऍट्रिब्यूट आहे की मी त्या ऍट्रिब्यूट मध्ये काहीतरी व्हॅल्यू देईन आणि ती व्हॅल्यू मला ह्या इनपुट बॉक्स मध्ये शो होईल. असा कोणता ऍट्रिब्यूट आहे ऑनलाईन मध्ये, माहितीये तुम्हाला? की मी त्या ऍट्रिब्यूट मध्ये व्हॅल्यू टाकली की मला ते रिफ्लेक्ट होईल कुठे, ह्या टोटल नावाच्या इनपुट बॉक्स मध्ये. असा कोणता ऍट्रिब्यूट आहे, आठवतंय? ऑनलाईन मध्ये आठवतंय? असं काहीतरी आहे का, व्हॅल्यू नावाचं असं काहीतरी ऍट्रिब्यूट आहे? जसं की इकडे बघा आता, की जो काही टोटलचा बॉक्स आहे, इनपुट बॉक्स आहे, तिथे मी काय करतो, असं व्हॅल्यू राईट, त्या व्हॅल्यू मध्ये असं मी राईट केलं सपोज 100 रुपये आणि आउटपुट पेजला आलो, तर असं काहीतरी माझ्या अरे मी टाईप नाही केलं, कसं काय आलं इथे 100? असं आहे ना, पाहिलंय तुम्ही? झालंय तुमचं HTML मध्ये, बरोबर. ऑटोमॅटिकली काय झालं, मी टाईप केलं का काही नाही आलं. जसं मी इथं इनपुट बॉक्स मधल्या व्हॅल्यूला मी काय केलं, इथे 21 टाकलं, आउटपुट पेजला आलो, मी काहीच टाईप नाही केलं, ऑटोमॅटिकली काय झालं, इथे 21 आले. व्हॅल्यू ऍट्रिब्यूट माहिती ना. मग मला सांगा की आपल्याला मी असं काय करू की ह्या टोटल मध्ये मला सगळी टोटल ऑटोमॅटिकली प्रिंट झाली पाहिजे. मग असं मी काय करू, ठीक आहे, मला सांगा मी ही टोटल कशी काढू. मल्टिप्लाय करायचं आहे ना, प्राइस आणि क्वांटिटीला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग मी असं केलं तर चालेल का, ह्या टोटल नावाच्या व्हॅल्यू मध्ये मी इथे काय करतो माहितीये, की इथे मी करतो प्राइस मल्टिप्लाय QTY म्हणजे क्वांटिटी. आणि जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, इथे मी टाकले निरमा. ठीक आहे, निरम्याची प्राइस आहे 10 रुपये,
किंवा 12 रुपये आणि मला 2 पॅकेट पाहिजे. किती आले टोटल? मी काढली का? नाही. जसं मी आता ह्याला गायब करतो निरम्याला, एकदा रिफ्रेश केलं, मी इथे टाकतो साखर. साखरची प्राइस किती आहे? 46 रुपये किलो. मला पाहिजे 4 किलो साखर. तर ऑटोमॅटिकली टोटल कुठे आली माझी? आले इथे. समजतंय? पक्का? ऑनलाईन मेंबर समजलं काय केलंय आपण? ठीक आहे. अरे या व्हॅल्यू मध्ये मी फक्त मल्टिप्लाय केलंय. जसं की तुम्हाला माहितीये की तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची टोटल काढायची असेल तर तुम्ही काय करणार? त्या प्रोडक्टची प्राइस किती आणि क्वांटिटी हा दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला टोटल घेऊन जाईल. मग मी कोडमध्ये तेच केलंय की प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी आणि त्याला फक्त प्रिंट केले कुठे? व्हॅल्यू मध्ये. मग मी जेव्हा कधी प्रोडक्ट नेम टाकेल निरमा, निरम्याची प्राइस आहे 15 रुपये आणि मला 4 पॉकेट पाहिजे तर 60 रुपये माझी प्राइस झाली, इथे ऑटोमॅटिकली फिल झाली. ठीक आहे. मग मला असा माझा एक क्वेश्चन आहे की आता मी इथे बघा या इनपुट बॉक्स मध्ये क्लिक केलं आणि मी 60 रुपये चेंज करू शकतो का? नाही करू शकत. नाही करू शकत आहे ना? अरे ठीक आहे, नाही करू शकत. ठीक आहे. 1 टाकले 15 रुपये, 2 टाकले 30 रुपये, 3 टाकले 45, 4 टाकले 60 रुपये, 5 टाकले 75 रुपये झाले. असं तुमच्याकडे चेंज होत असेल तर कोणता ऍट्रिब्यूट आहे? मग हा ऍट्रिब्यूट पाहिलाय तुम्ही असा कोणता तरी? रीड ओनली. ह्याने काय होणार? ह्या इनपुट बॉक्स मध्ये आपण काही चेंजेस करू शकत नाही. काही चेंजेस करू शकतो का? अरे बाबा माझा कर्सरच जाईना तिथे, माझा कीबोर्डच तिथे होत नाही. जसं इथे बघा कीबोर्ड आला, आलं ना, ब्लिंक करतोय इथे. जसं इथे ब्लिंक होतंय का? समजतंय? पक्का? काय करायचं ऑनलाईन मेंबर? कंटिन्यू करू पुढे मग? करेक्ट. तर नेक्स्ट पॉइंट आपला असा आहे की अरे ऑनलाईन मेंबर समजतंय? मला सांगा एक काय? ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट कसा बनवणार? सिंपल आहे. कसा बनवणार मग सांगा बरं? एक व्हेरिएबल घ्यायचा न्यू ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट टाकला, हा व्हेरिएबल झाला ऑब्जेक्ट आणि ह्याच्यामध्ये कीपर व्हॅल्यू मी स्टोअर करू आपण. जसं की मी इथे डबल कोड दिला प्रोडक्ट कोलन, जो हा व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे पाहिजे, त्यासाठी फक्त करायची प्रोडक्ट. कोमा दिला, नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला? प्राइस. कोलन दिला, या वरच्या व्हेरिएबलचं नाव दिलं मी ते, जसं की प्राइस. कोमा दिला, डबल कोड घेतला, इथे काय असणार? QTY म्हणजे क्वांटिटी. आणि इथे मी QTY व्हेरिएबल काय करतो? अटॅच. त्यानंतर लास्ट काय असणार आहे? टोटल. आता मी टोटल कशी प्रिंट करू? आपण ह्या व्हेरिएबल मध्ये तर टोटल नाही प्रिंट केलं, स्टोअर नाही केलेली है ना. मग टोटल मी कशी राईट करू शकतो? इथे कशी राईट करू शकतो? मी असं करू शकतो, प्राइस मल्टिप्लाय, डबल मल्टिप्लाय क्वांटिटी. झालं एवढं काम? ठीक आहे. आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग, कोणाला? न्यू ऑब्जेक्ट. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी ह्याला रिफ्रेश केलं, मी इथे प्रोडक्ट नेम टाकलं साखर. साखरची प्राइस किती आहे? 46 रुपये. किती किलो घ्यायचे? 3 किलो. आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय तर आपला एक ऑब्जेक्ट काय झाला इथे प्रिंट झालाय. प्रोडक्ट साखर, प्राइस 46 रुपये, क्वांटिटी 3 आणि टोटल किती आली? 138. झालं एवढं इझी. पक्का? ऑनलाईन मेंबर स्टेप 2 आपली कंप्लीट झाली आहे. तर समजलं एवढं सर्वांना? काय करायची? कंटिन्यू की ट्राय करतात? मी स्टेप बाय स्टेप विचारणार तुम्हाला. ऑनलाईन मध्ये तुम्ही सांगा मला, ज्याचं मतदान जास्त त्यांचं ऐकलं जाणार है ना.
अरे फास्ट मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. लेवल 2 पर्यंत तुम्ही कॅपेबल आहात. अरे सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायचंय आपापलं मत. टोटल स्टुडंट आहे 24. मेसेज येतात मला फक्त 8च, 4-5 येतात फक्त. अरे एक जण असेल ना, असं बोलला ना मला एक जण तरी, की सर आम्ही ट्राय करतो, मी टाइम देणार तुम्हाला. तुमचं मत नाही धरलं जाणार इथे, है ना. घ्यायचं पुढे एक स्टेप. ठीक आहे ना. अरे ऑलरेडी आपलं हे एक्झाम्पल झालंय, रिलेटिव्ह झाले ना, ऑब्जेक्ट कसा प्रिंट करायचा वगैरे वगैरे झालंय. फक्त समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता लेवल 3 कडे जाऊ आपण. लेवल 3 एकदम इझी आहे, एकदम इझी. काय करायची माहितीये, जो हा ऑब्जेक्ट आहे ना, एका ॲरे व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. काय करायची, जो हा ऑब्जेक्ट आहे ना, तो ऑब्जेक्ट एका ॲरे व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. मग त्यासाठी मी काय करतो, फर्स्ट एक व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट. त्याला मी नाव देतो काय, डेटा. इथे परत त्याला देतो मी सेट डेटा इक्वल टू कशाचा यूज करायची, यूस्टेट. आणि त्याचा डेटा टाईप काय असणार आहे, ॲरे. म्हणून मी ते स्क्वेअर ब्रॅकेट दिला. झाला आपला एक डेटा नावाचा ॲरे डिक्लेअर झाला इथे. ठीक आहे. मग मी इथे काय करतो, की ह्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर सेट डेटाला आपल्याला डेटा पाठवून द्यावा लागतो. मग मी इथे काय करतो, सेट डेटा, आणि त्याला करतो मी इथे न्यू ऑब्जेक्ट पास. आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग. कुणाला, डेटाला केला इथे. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश केले, एक प्रोडक्ट टाकला मी इथे निरमा. त्या निरम्याची प्राइस टाकली मी 12 रुपये. आणि निरम्याचे पाकिट पाहिजे आपल्याला किती, 60 रुपये आले. जसं प्लस बटनावर क्लिक केलं तर आपला ॲरे झाला इथे एम्प्टी प्रिंट. म्हणजे डेटा काय होतोय, थोडासा लेट प्रिंट होतोय. त्यासाठी मला ऑनलाईन मेंबर सांगतील की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काय यूज करणार. आपल्या क्लासमध्ये फक्त 2 स्टुडंट आहेत ऑनलाईन मध्ये. ठीक आहे ना, सार्थक आणि आदित्य. बाकीचे मला डाऊट जिवंत आहेत की नाही त्याचा आहे ना. अरे जिवंत असल्यासारखं काहीतरी मेसेज करत जा. ठीक आहे ना, सांगत चला मला. ठीक आहे, मी पण चुकलं की तुम्ही सांगायचं, सर तुम्ही इथे चुकलात. ठीक आहे. तिथे आपण करणार यूज इफेक्टचा, बरोबर. मग त्यासाठी मी इथे काय करतो, फर्स्ट मी स्प्रेड ऑपरेटरचा यूज करतो. ठीक आहे ना. मग मी इथे काय करतो, स्प्रेड ऑपरेटर साठी एक न्यू व्हेरिएबल डिक्लेअर करतो, जसं की न्यू डेटा स्क्वेअर ब्रॅकेट, त्यामध्ये 3 टिंब आणि ओल्ड डेटा. ओल्ड डेटा कोण आहे आपला, हा डेटा व्हेरिएबल. कोमा दिला. आणि न्यू डेटा कोण आहे, हा न्यू ओबीजे. मग इथे न्यू, अरे इथे नाही चेंजेस, इथे आहे ना. इथे आपण राईट करणार न्यू ओबीजे. आणि जो हा न्यू डेटा व्हेरिएबल आहे त्याला आपण करणार सेट डेटाला पास. जसं की इथे मी करतो न्यू डेटा. झालं एवढं काम. त्यानंतर आता यूज करायची आपल्याला यूज स्टेटचा, यूज इफेक्टचा. मग त्यासाठी मी इथे राईट करतो यूज इफेक्ट. त्याला इम्पोर्ट केलं रिॲक्ट मधून. आणि त्याचा मी इथे काय करतो, सिंटॅक्स राईट करतो. जर सिंटॅक्स कसा आहे, यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये कोमा देऊन काय करायची, इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्यायची. आणि ह्याला सांगायची कुणावर लक्ष ठेवायची आता. मग इथे करायचं डेटा. जसं त्याने हालचाल केली तर तू काय करायचं, कन्सोल डॉट लॉग मध्ये मी इथे करतो अपडेटेड. अरे मेसेज आहे, ठीक आहे ना. आणि मी इथे करतो डेटाला प्रिंट. जसं मी, आणि त्यानंतर काही नाही. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं, एक प्रोडक्ट नेम टाकलं मी इथे निरमा.
निरम्याची प्राइस किती? 10 रुपये. आपल्याला किती पुढे पाहिजे? 4. जसं इथे मी प्लस बटनावर क्लिक केलं तर आपल्या ऍरे मध्ये निरमा स्टोअर झालाय. झाला इथे. त्यानंतर मी इथे साखर करतो. साखरची प्राइस आहे 46 रुपये. किती किलो घ्यायची आपल्याला? 2 किलो बस होईल. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय तर आपल्या ऍरे मध्ये निरमा पण आहे आणि साखर पण आहे. झाला डेटा स्टोअर. लेवल 3 कम्प्लीट. समजतं एवढं? आता मला ऑनलाईन मेंबर सांगतील काय करतात. नोट करून घेतात की नेक्स्ट पॉइंट घ्यायचा. ऑनलाईन मेंबर काय करायची? कॅपॅसिटी आहे. पुढची लेवल सार्थक म्हणतोय नेक्स्ट. अरे ऑनलाईन मेंबर काय विचारतोय? तुमची कॅपॅसिटी आहे का नेक्स्ट पॉइंट, ठीक आहे, नेक्स्ट लेवल कडे जाण्याची? आदित्य हो आहे आहे. अरे सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करायची. कॅपॅसिटी आहे. ट्राय करायचे असले ट्राय करू शकतात, तसं काही नाही. फक्त जस्ट तुमचं मी एक विचारलंय की तुमचं माइंडसेट आहे की पुढचा लेवल कडे तुम्ही पार करू शकता. बाकीचे ऑनलाईन मेंबर कोण कोण आहे असं मेसेज बॉक्स मध्ये राईट करत नाही? घ्यायची पुढे. मग ऑफलाईन मेंबर काय करायचे? ऑनलाईन बोलतात, ट्राय करायचे. लय होईल. अरे मी असं बोलत नाही, ठीक आहे ना. तुम्ही कॉपी पेस्ट कोड नाही करायचा, ठीक आहे ना. तुम्ही कॉपी पेस्ट कोड म्हणजे काय करतात? माझा कोड पाहता तुमच्या पीसी मध्ये टाईप करतात. हे चुकीचं आहे. क्लासमध्ये फक्त तुम्ही समजून घ्यायचं की सरने तिथे काय यूज केलं होतं, कसं यूज केलं होतं, काय यूज केलं होतं, आणि घरी जाऊन न बघता तुम्ही ट्राय करायचं. ह्यालाच बोलतात तुमचं लॉजिक बिल्ड होईल. नाहीतर तुम्ही माझं कॉपी पेस्ट करता तर ह्याचा काही यूज होणार नाही, ठीक आहे. मी गॅरंटी देतो काही यूज नाही, काही उपयोग नाही तुमचा, ठीक आहे ना. फक्त तुम्ही समजून घ्यायचंय की आता मी समजून काय सांगतो की आपल्याला करायची काय. काय सांगतोय मी? फर्स्ट आपल्याला करायची काय आणि ते कसं करायचं ते सांगतो, बरोबर. तेवढंच. मग तुम्ही पण बघायचं आपल्याला तुम्हाला करायची काय आणि ते तुम्ही कसं करू शकता, ठीक आहे ना. घ्यायचा मग पुढचा पॉइंट छोटासा आहे, ठीक आहे. ठीक. मला ऑनलाईन मेंबरच उत्तर सांगणार याचं. मी जे क्वेश्चन विचारणार ते तुम्हीच सांगायचे, मी फक्त राईट करणार. मला असा पुढचा जो काही टास्क आहे, जी काय पुढचा लेवल आहे माझ्याकडे, ती लेवल काय आहे माहितीये? जसं मी ते प्लस बटनावर क्लिक करेल तर त्याच्या खाली डेटा प्रिंट होईल, किंवा जसं मी प्लस बटनावर क्लिक करेल जो माझा ऍरे आहे त्या ऍरे मधला डेटा ह्या टेबल मध्ये प्रिंट होईल. जसं की मी तुम्हाला पेंट मध्ये दाखवतो. जसं मी इथे साखर किंवा निरम्याची प्राइस टाकली 10 रुपये, क्वांटिटी टाकली 3 आणि टोटल आली ऑटोमॅटिकली इथे जे असेल ते असेल. जसं मी इथे प्लस बटनावर क्लिक केलं की तो डेटा मला इथे प्रिंट झाला पाहिजे असा. निरम्याची प्राइस होती किती रुपये? 10 रुपये. त्याची क्वांटिटी होती 2, तर टोटल ऑटोमॅटिकली किती झाली इथे? 20 रुपये. असं झालं पाहिजे. त्यानंतर मी डबल भरला इथे साखर, त्याची साखरची प्राइस टाकली, क्वांटिटी टाकली आणि टोटल टाकली. ऑटोमॅटिकली इथे साखर काय झाली माझी? प्रिंट झाली पाहिजे. म्हणजे काय करायचंय आपल्याला? जो हा ऍरे आहे ना त्या ऍरे मधला डेटा फक्त आपल्याला इथे खाली प्रिंट करायचा आहे. फंडा समजतोय? काय करायचे आपल्याला मग? मग मला सांगा ऑनलाईन मेंबर, लगेच उत्तर सांगितलं बघा. अरे म्हणजे ऑनलाईन मेंबर असे आहेत की लगेच सांगतात, ठीक आहे ना. व्हेरी गुड. ठीक आहे, असे उत्तर सांगत चला. आदित्य म्हणते मॅप फंक्शन. निदा आपण रिॲक्ट मध्ये जो काय आपला हा कंपोनंट असतात ना तिथे आपण फॉर लूप नाही यूज करू शकत, ठीक आहे ना. ठीक आहे, जेव्हा आपल्याला डेटा प्रिंट करायचा त्या टायमाला आपण फॉर लूप नाही यूज करू शकत. तिथे आपण यूज काय करणार? मॅप फंक्शन.
त्यामुळे काल लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय. नसेल समजलं तर अजून एकदा मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. फर्स्ट आता डेटा प्रिंट करायचा आहे. कुठून? की ॲरे मधून. मग मी काय करणार, नॉर्मल सगळ्यात खाली आलो आणि सगळ्यात खाली आल्यानंतर मी इथे घेतला माहिती काय, कर्ली ब्रॅकेट. त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये मी काय सांगणार की आमच्याकडे डेटा नावाचा ॲरे आहे, त्यामधून डेटा प्रिंट करायचा आहे. मग त्यासाठी डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन. जिथे आपण कर्ली ब्रॅकेट देतो तिथे फक्त काय करायची, स्क्वेअर ब्रॅकेट. बस एवढा चेंज आहे, बस झालं. आणि जो ॲरो फंक्शन आहे त्यामध्ये आपल्याला 2 आर्ग्युमेंट भेटतात. पहिला कोणता असतो, आयटम, आणि सेकंड असतो आपल्याला, झालं भेटला. बस त्यानंतर काय करायचं, एक एम्प्टी टॅग ओपन करायचा, क्लोज करायचा, केला इथे. आणि त्याच्या आतमध्ये मी घेतो एक इथे माहिती काय, टी आर नंतर TD, आणि ह्याच्यात मी प्रिंट करणार कर्ली ब्रॅकेट ओपन करून आयटम मधून प्रोडक्ट. नेम नाही दिला, आपण प्रोडक्ट दिलाय. मग त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये मी प्रिंट करणार काय माहितीये, प्राइस, आणि थर्ड कॉलम मध्ये QTY म्हणजे क्वांटिटी, आणि थर्ड लास्ट मध्ये काय करणार, काय करणार इथे, फिक्स सांगा मला काय करणार. ठीक आहे. बाकीचा डेटा प्रिंट झाला का आपण ते चेक करू. ठीक आहे. टोटलचा थोडा विचार करू. जसं मी आउटपुट पेजला आलो. ठीक आहे. याला मी थोडं बंद करतो, झूम केलं, अरे जास्त झूम झालं, रिफ्रेश केलं. मी इथे निरमा टाकला. ठीक आहे. मला निरमा आता ठीक आहे तेवढंच माहिती पडलं. प्राइस टाकली मी 12 रुपये, क्वांटिटी टाकली 3, 36 रुपये आली. प्लस बटनावर क्लिक केलं तर आला इथं निरम्याची प्राइस 12 रुपये आणि 3 रुपये. टोटल नाही आली. ठीक आहे ना, नाही आली टोटल. तर मी इथे करतो टोटल, कारण आपण ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करताना टोटल व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. जसं मी आउटपुट पेजला आलो तर 36 रुपये इथे आलंय माझं, आलंय. त्यानंतर मी इथे टाकला आता साखर. ठीक आहे. अरे साखरची प्राइस किती ठेवायची मग, 47 रुपये ना. किती किलो आणायची, 5 किलो. आणि जसं मी प्लस बटना क्लिक केलं तर साखर आली, साखरची प्राइस आली, क्वांटिटी आली आणि टोटल आले. समजलंय काय केलंय, मग डेटा फक्त प्रिंट केलाय, जास्त काहीच नाही केला. ठीक आहे ना. मग सर ह्या ऍक्शन मध्ये काय प्रिंट करायचं आहे ना. आता ऍक्शन मध्ये आपण काय करू माहितीये की एक TD घेऊ फक्त आता, त्याचा नंतर विचार करू. त्या TDच्या आतमध्ये मी एक घेतो बटन, आणि त्या बटनला मी नाव देणार काय माहितीये, X नाव देतो. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला काहीतरी दिसेल. यात नंतर पाहू आपण. ठीक आहे ना, नंतर पाहू ते काय असेल ते. तिथे मी निरमा राईट केला, निरम्याची प्राइस टाकली मी 14 रुपये, त्याची क्वांटिटी टाकली मी 12, आणि प्लस बटन क्लिक केलं तर आलं इथे बटन. ह्या न बटनचा नंतर विचार करू आपण. समजलं हे, करतात ट्राय. मग काय करायचं मला सांगा. तर ह्याच्या पुढचा आपला टास्क असा असणार आहे. आता तुम्हाला एक मिस्टेक दिसते इथे, एरर दिसतोय, ब्राईटनेस करू का मी, ठीक आहे ना, स्क्रीनचा घेतो ठरवूया ना. ठीक आहे, मला दिसायचं. ठीक आहे. आता तुम्हाला एक इश्यू दिसतोय इथे, जसं मी इथे प्लस बटनावर क्लिक करतोय तर जे हे इनपुट बॉक्स आहे त्या इनपुट बॉक्स काय झाला पाहिजे होता, एम्प्टी झाला पाहिजे होता. हा एक काय झाला, बग झाला, म्हणजे एक छोटासा एरर झाला. जसं की मी इथे फॉर्म भरला, साखर भरली, साखर, त्या साखरची प्राइस टाकली 2 रुपये, आणि ती किती किलो पाहिजे आपल्याला, आता 15 किलो पाहिजे. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर डेटा इथे प्रिंट होतोय, पण जो हा इनपुट बॉक्स आहे ते एम्प्टी झाले पाहिजे. हा एक बग आहे. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा माहितीये,
की आपण ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर हे बॉक्स झाले पाहिजे एम्प्टी, बरोबर. मग मी कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर जसं आपण ह्या बटनवर क्लिक करतो तेव्हा काय होतंय, सबमिट बट सेव्ह डेटा नावाचं फंक्शन कॉल होतंय. आणि सेव्ह डेटा नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये काय करायचं माहितीये, की ह्याच्या आतमध्ये लास्ट मध्ये काय करायचं, ऍडजस्ट करतो याला थोडस, लास्ट मध्ये करायचं काय माहितीये, की सेट प्रोडक्ट आहे ना, त्या प्रोडक्टला करायचं असं एम्प्टी. म्हणजे त्यामध्ये काय होणार, जसं हा आपण सेव्ह डेटा करू, ऑब्जेक्ट मध्ये डेटा जाणार, तो जाणार कुठे, डेटाकडे स्टोअर होणार, सेव्ह होणार. सेव्ह झाल्यानंतर काय करायचं, हा जो काही प्रोडक्ट आहे ना तो प्रोडक्ट झाला पाहिजे काय माहितीये, एम्प्टी झाला पाहिजे. त्यामुळे मी काय टाकलं त्यामध्ये, एम्प्टी टाकलं. त्याच प्रकारे सेट प्राइस पण काय झाला पाहिजे, 0 झाला पाहिजे. त्यानंतर काय, सेट क्वांटिटी पण काय झाला पाहिजे, 0. ठीक आहे. आणि टोटल तर ऑटोमॅटिकली होऊन जाईल हे 0 झाले तर. मग काय करायची, की जे हे व्हेरिएबल आहे ना, जे हे व्हेरिएबल बनवलेत प्रोडक्ट, हे कॉपी करा आणि त्या इनपुट बॉक्स मध्ये काय करा माहितीये, की त्याला व्हॅल्यू मध्ये प्रिंट करा. जसं की इथे मी घेतला व्हॅल्यू आणि तिथे टाकलं मी काय, प्रोडक्ट. त्याच प्रकारे आपण प्राइसला पण टाकू, व्हॅल्यू घेतला आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, प्राइस. आणि इथे काय करणार मी, व्हॅल्यू क्वांटिटी. झालं, एवढं केलं. 2 स्टेप केलं. काय केलं, जसं सबमिट बटन आपण क्लिक करू की सेव्ह डेटा नावाचं फंक्शन कॉल होईल. मग सर्वात लास्ट मध्ये काय केले, की त्याच्यामध्ये आपण सेव्ह प्रोडक्ट मध्ये एम्प्टी डेटा टाकला, म्हणजे काहीच नाही टाकलं, म्हणजे 0 व्हॅल्यू. त्यानंतर सेट प्राइस मध्ये काय टाकलं आपण, 0. आणि क्वांटिटीला पण काय दिलं आपण, 0 दिलं. आणि जे काय हे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल आपण जसे टोटलला प्रिंट केले होते, की प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी, त्याच प्रकारे फक्त मी ते व्हेरिएबल प्रिंट केले. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश करतो. जसं मी इथे काय टाकणार माहितीये, निरमा. इथे प्राइस टाकली मी किती, 10 रुपये. इथे क्वांटिटी टाकली मी किती, 6 रुपये, तर 60 रुपये आलं इथे. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर काय झालं, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता वाटतंय ना, मग मी इथे येऊन टाकू शकतो साखर. साखरची प्राइस आहे किती, 47 रुपये. प्राइस वाढली, आता आपल्याला पाहिजे 3 किलो. जसं प्लस बटनावर क्लिक केले तर साखर ऍड झाली आणि हे बॉक्स काय झाले, आता एम्प्टी झाले. समजते काय केलंय का, कन्फ्युज वाटतंय, हे व्हॅल्यू काय ऍड केली का. तर हे व्हॅल्यू म्हणजे काय, की आपण इनपुट बॉक्स मध्ये जे टाईप करणार आहे ते टाईप केलेलं कुठे जाते, व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये जाते, है ना. मग मी इथे काय केले, की हा व्हेरिएबल हा प्रिंट का केला, जेव्हा आपण सबमिट डेटा नावाच्या फंक्शनवर कॉल करतो तर काय होतंय, सेट प्रोडक्ट काय करतोय, एम्प्टी डेटा घेऊन जातोय कुठे, ह्या व्हेरिएबल मध्ये. आणि हा प्रोडक्ट आपण फक्त व्हॅल्यू मध्ये प्रिंट केलाय. मग प्रोडक्ट मध्ये काय आता, एम्प्टी आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे एम्प्टी भेटले. ठीक आहे ना. थोडं कॉम्प्लिकेट वाटेल जेव्हा तुम्ही हँडमेड टाईप करता, जेव्हा हाताने कोड टाईप करता, एक एक कोड टाईप करायचा, वर्किंग काय आहे ते चेक करायचं. ठीक आहे, नाही समजलं तर तसं करायचं. ठीक आहे, झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह, ऑनलाईन मध्ये झाला ना. हा एक प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह. त्यानंतर नेक्स्ट आपला असा पॉइंट आहे, की जो हे टोटल आहे ना, ह्या दोन्हीचे टोटल, साखर आणि निरम्याचे टोटल किती होते, असे 201 रुपया, है ना. 201 रुपया काय होईल इथे, टोटल होईल. आणि ती टोटल काय झाली पाहिजे माहितीये, की खाली आपला एक असा हेडर सारखा बॉक्स असेल, किती असेल टोटल. तुम्ही बिल वगैरे पाहिलं असेल, दुकानात गेला असेल किंवा मॉल मध्ये गेला असेल तर तिथे बिल असतं, लास्ट मध्ये टोटल. आणि ते टोटल मध्ये दिसलं पाहिजे आपले 201 रुपया. कशी टोटल दिसली पाहिजे, अशी, है ना.
आणि त्यानंतर इथे दिसली पाहिजे क्वांटिटी. किती क्वांटिटी? मग ह्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करणार माहितीये, आपल्या कोड मध्ये आलो, जिथे आपण डेटा प्रिंट केलाय त्याच्याच खाली अजून एक घेतला मी टीआर ला सांगतो तू काय कर, टीडी घे, आणि त्या टीडी मध्ये आपण राईट करू टोटल. त्यानंतर इथे काय राहणार आहे, टोटल नंतर QTY म्हणजे क्वांटिटी, कोलन मी बाय डिफॉल्ट क्वांटिटी टाकतो इथे 9, आणि लास्ट मध्ये असेल इथे आपलं काय टोटल, आणि टोटल मी इथे टाकतो सपोज 201 बाय डिफॉल्ट टाकलं. इथे आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केले तर आलं इथे आपल्याला टोटल क्वांटिटी बाय डिफॉल्ट. म्हणजे त्याला आपण डायनेमिक करणार आहे, ठीक आहे ना. तर टेबलला मी काय करतो आता 2 मिनिटात बॉर्डर देतो, ठीक आहे ना, आपल्याला समजेल की आपण काय करतो ते. त्यासाठी बॉर्डर 1 आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपल्या टेबलला बॉर्डर आली. मग मला असं कोणती प्रॉपर्टी आहे की जो हा प्रोडक्ट नेम आणि प्राइस ह्या दोन्ही कॉलम मध्ये फक्त हा टोटल प्रिंट करेल, असा कोणती प्रॉपर्टी आहे? हे दोन्ही कॉलम मला मर्ज करायचे, तर अशी कोणती प्रॉपर्टी आहे? काय? कॉल स्पॅन. ठीक आहे, कशाला टाकू कॉल स्पॅन? ह्याला कॉल स्पॅन 2. इकडे आलो, झालंय. त्याच प्रकारे मी ह्याला पण ही ऍक्शन आहे ना, त्या ऍक्शनला पण मी इथे काय करतो, ऍक्शन आणि टोटल हे दोन्ही टेबल काय करतो, कॉल स्पॅन करतो. त्यासाठी मी इथे आलो आणि याला सांगतो तुझं असेल कॉल स्पॅन 2. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर झाले हे दोन्ही. ठीक आहे, ओके. मी 2 डेटा भरतो इथे. निर्म्याची प्राइस टाकली मी 10 रुपये, क्वांटिटी टाकली मी इथे किती 20 रुपये, तर 200 रुपये झाले. प्लस बटनावर क्लिक केलं तर डेटा ऍड झाला. त्यानंतर मी इथे टाकली साखरची प्राइस आहे आता 48 रुपये आणि 2 किलो पाहिजे, आणि प्लस बटनावर क्लिक केलं तर झालं, इथे डेटा आला. मग आपल्याला करायचे आहे 200 प्लस 96. मग आता हे आपण कसं करणार ते समजून. ठीक आहे, त्यासाठी मी तुम्हाला जावास्क्रिप्टचा एक पॉइंट सांगतो. जसं की जावास्क्रिप्ट मध्ये आपण जाऊया इथे, आणि जावास्क्रिप्ट मध्ये मी जाण्यासाठी इथे काय करतो, एक स्क्रिप्ट टॅग घेतो, where डेटा इक्वल टू, तुमच्याकडे एक ऍरे आहे. काय आहे तुमच्याकडे? ऍरे. त्या ऍरे मध्ये आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी तुम्हाला सांगितलं की काय करायचं, तुम्ही जो हा ऍरे मध्ये नंबर आहे त्या नंबरची सगळी टोटल करायची तुम्हाला. तर कशी करणार? सम नावाचं फंक्शन आहे का? ठीक आहे, असं काहीतरी आहे का? मग डेटा डॉट सम आणि आपल्याला सम भेटून जाईल, असं काय आहे का? असेल तर सांगून टाका मला, तसं नाही, मला पण माहित नाहीये. ऑनलाईन मध्ये कसं करू शकतो? एनी आयडिया? जावास्क्रिप्टचा क्वेश्चन आहे हा, तुम्हाला विचारलाय आज 10 करोड साठी. ठीक आहे ना, सांगा बरं मग, एनी आयडिया कसं करू शकतो? तुम्ही ही गोष्ट सांगू शकलात तर तुम्हाला तो रिॲक्टचा फंडा पण समजून जाईल. मी सांगू आता, एकदम इझी जाणार आहे आपण. तर माझ्याकडे एक ऍरे आहे, मी असं करू शकतो, फॉर लूप घेतला. काय घेतला मी? एक फॉर लूप. आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन डेटा डॉट लेंथ, आणि आय प्लस प्लस, असं मी काय घेतलं, एक फॉर लूप घेतला. हा फॉर लूप कवर फिरणार, जोपर्यंत ऍरेची लेंथ आहे तोपर्यंत आपला हा लूप काय होणार, फिरत राहणार. बरोबर. मग मी काय केलं, अजून एक व्हेरिएबल बनवला, वॅर, त्याला नाव दिलं मी सम, आणि त्याच्यामध्ये स्टोअर केली मी 0 व्हॅल्यू. ठीक आहे, आणि मी ह्या ऍरे मध्ये काय करतो माहितीये की कन्सोल
ठीक आहे, अरे पेरिंग चुकले. कन्सोल डॉट लॉग करतो आणि इथे मी करतो डेटा ऑफ आय. त्याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो. तर आउटपुटला मला काय शो होईल? 1 ते 10 नंबर, म्हणजे ऍरे मधले सगळे व्हॅल्यू काय झाले मला शो झाले. मग मी असं करू, कन्सोलला रिमूव्ह करतो आणि जो हा सम आहे ना, त्या सम मध्ये मी काय करणार, सम प्लस डेटा ऑफ आय असं करतो आणि लास्ट मध्ये मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग आणि कुणाला प्रिंट करणार, समला. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केलं तर इथे 55 रुपीज आले. एक आपल्याकडे ऍरे आहे, त्या ऍरे मधले नंबरची सगळ्यांची सम करायची. तर मी त्यासाठी एक फॉर लूप घेतलं. फॉर लूप काय करणार, जोपर्यंत ह्या ऍरेची लेंथ आहे, किती लेंथ आहे ह्या ऍरेची, 9 पर्यंत काय आहे त्याची लेंथ. ठीक ना, समजते काय केलंय का? हे पण एक्सप्लेन करू एकदा. ऑनलाईन मध्ये समजतं हे तुम्हाला जावास्क्रिप्टचा पॉइंट. जसं की आता इथे बघा, नसेल समज तर एकदा मी सांगतो. आय ची व्हॅल्यू किती आहे, 0. किती फर्स्टला 0 आणि सम ची व्हॅल्यू किती आहे 0. ठीक आहे, मग आपला ऍरे फंक्शन आला इथे 0 पाशी. आय ची व्हॅल्यू, सम ची व्हॅल्यू. मग हे फॉर लूप पुढे आला, ही कंडिशन चेक केली. काय चेक केली, बरोबर आहे कंडिशन, ट्रू कंडिशन. कंडिशन काय झाली, ट्रू. ट्रू झाली की तो काय करणार, खाली येणार आणि खाली काय करतोय तो की सम, सम मध्ये किती आहे 0 आणि डेटा ऑफ आय. आय म्हणजे काय की आय ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे 0 नंबरचा पोझिशन ची 1 प्लस सम मधला व्हॅल्यू किती, म्हणजे 0 प्लस 1 1. तो 1 कुठे स्टोअर झाला, समची व्हॅल्यू किती झाली आता, परत इथे गेला आय प्लस प्लस, म्हणजे आय ची व्हॅल्यू किती झाली आता, कंडिशन चेक केली त्यांनी, बरोबर आहे कंडिशन, बरोबर. परत इथे आला, समची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आणि डेटा ऑफ आय, आय ची व्हॅल्यू 2 आहे, 1 आहे, म्हणजे तो कुठे गेला, म्हणजे 2 प्लस सम किती, समची व्हॅल्यू, परत आय इथे आला, आय ची व्हॅल्यू किती झाली 2. कंडिशन बरोबर आहे का, बरोबर आहे. मग समची व्हॅल्यू किती आता 3 आणि डेटा ऑफ आय म्हणजे काय की हा 3 नंबरचा व्हॅल्यू, मग 3 प्लस 3 किती 6. 6 कुठे स्टोअर झाली, समची व्हॅल्यू किती आता, आय ची व्हॅल्यू परत इथे आला, आय ची व्हॅल्यू किती झाली, परत लूप कंडिशन चेक केली, कंडिशन काय झाली ट्रू झाली, परत इथे आला, समची व्हॅल्यू 6 आणि डेटा ऑफ आय, आय ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे कुठे आला तो 4. हा 4 घेतला आणि सम मध्ये व्हॅल्यू किती आहे 6 प्लस 4 10 स्टोअर झाले कुठे. अशी लूप कवर फिरत राहणार तो जोपर्यंत ही कंडिशन ट्रू होणार आणि लास्टला आपल्याला काय भेटणार, सम भेटणार. समजतंय ना, ह्या प्रकारे आपल्याला सम भेटलाय की एका ऍरे मधून आपण ह्या प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकतो. तुम्हाला हा फॉर लूप कसा एक्झिक्यूट होत आहे समजलं असेल तर ही व्हॅल्यू मला सांगायचीच गरज नाही. ठीक आहे ना, कशी आली, ठीक आहे ना. तितक्या दमाने होत नाही, मी जितक्या दमाने सांगितलं तितक्या दमाने नाही होत, फास्ट होत. समजलं एवढं. मग ह्याच प्रकारे आपण समला फाइंड करणार आहे, कोणत्या, ह्या टोटलला है ना. त्यासाठी मी काय करतो माहितीये की जो आपला यूज इफेक्ट आहे ना, त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये एक मी इथे करतो सम व्हेरिएबलला डिक्लेअर कॉन्स्ट सम इक्वल टू 0 आणि इथे मी करतो फॉर लूप where I equal to 0, I greater than
डेटाची म्हणजे आपल्याकडे एक ॲरे आहे आपल्याकडे, मग त्याची लेंथ आणि ते आय प्लस प्लस झाले. आणि इथे आपण काय करणार मग सम इक्वल टू सम प्लस डेटा ऑफ आय आणि त्याच्यामधून काय करतो टोटल लागेल है ना, आपल्याला टोटल घ्यायची ना. आणि आता आपल्याला सम भेटलाय, त्या समला मी इथे काय करतो कन्सोल करून चेक करतो की आपल्याला सम भेटतोय की नाही भेटला. आणि जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इन्सेप्ट ओपन केला, इथे एकदा रिफ्रेश करतो, तिथे एक डेटा मी फिल करतो, जसं की निर्मा, त्याची प्राइस टाकली मी 10 रुपये, त्यानंतर त्याची क्वांटिटी टाकली 3, तर 30 रुपये झाला. प्लस वर क्लिक केलं, काय एरर आला इथे ये चाइल्ड. हे 2 मिनिट फक्त, 2 मिनिट मी एकदा चेक करतो. चाइल्ड लिस्ट युनिक, ठीक आहे. हा एरर कशाचा येतोय माहितीये, हा एरर तुम्हाला मी आता सांगितला तर नाही समजणार, ठीक आहे ना, ते नंतर सांगतो. ठीक आहे, आता हे बग्स दिसतात, हे सगळे बग्स आहेत. हे बग कसे सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला ते सांगणार आहे, तर आता त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. ठीक आहे, आपल्याला काढायची सम. सम काढण्यासाठी मी यूज इफेक्ट मध्ये काय केला की एक वॅर सम नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला इथे. आणि आपल्याला सम काढण्यासाठी मी काय करणार, आपल्याकडे एक ॲरे आहे ना ॲरे, त्या ॲरे मधून आपल्याला सम प्रिंट करायचं. त्यासाठी मी फॉर घेतला वॅर आय इक्वल टू 0, त्यानंतर आय ग्रेटर दॅन डेटा ची लेंथ आणि ते आय प्लस प्लस. आणि इथे मी काय करणार सम इक्वल टू सम प्लस डेटा ऑफ आय आणि तिथून काय घ्यायचे आपल्याला टोटल. म्हणजे आपल्याकडे काय एक ॲरे आहे आणि ॲरे मध्ये आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, मग त्या ॲरे मधून आय इंडेक्स नंबर मधून टोटल काढ आणि त्या टोटलला सम मध्ये प्रिंट कर. आणि लास्ट मध्ये मी इथे करतो फक्त कन्सोल डॉट लॉग, कोणाला सम. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला, इथे मी एकदा डेटा मी फिल करतो, जसं की ए दिलं त्याला नाव, त्याची प्राइस टाकली 10, 20 आणि प्लस वर क्लिक केलं, तर इथे आपल्याला किती आलंय प्रिंट 300 आलंय इथे 300. अजून मी टाकलं बी, त्याची प्राइस टाकली मी 10 रुपये, क्वांटिटी घेतली 4 आणि इथे प्लस केलं, तर टोटल किती आले आता इथे सम 340 आलंय, भेटले आपल्याला. मग ह्याला काय करायचे फक्त की एक व्हेरिएबल बनवा, त्या व्हेरिएबलला नाव द्या तुम्ही काय माहितीये टोटल, आणि इथे नाव द्या सेट टोटल. कशाचा यूज करून डिक्लेअर करायची यूज स्टेट, त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 0 बस. आणि इथे सम भेटलाय, तिथे काय करायचं सेट टोटलला हा सम पाठवून द्यायचा, दिला पाठवून. जिथे आपल्याला हा सम लागतोय तिथे हा टोटल प्रिंट करायचा फक्त. त्याला कॉपी केला आणि खाली येऊन मी काय केलं इथे 201 च्या जागी कर्ली ब्रॅकेट ओपन करून टोटलला पेस्ट केलं. अरे ठीक आहे, ठीक आहे, स्पेलिंग झाली ती असं. जसं आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करून चेक करतो, तर टोटल किती आता इथे टाकली मी ए, त्यानंतर 10, 3 आणि प्लस बटनावर मी क्लिक केलं, तर टोटल किती आली 30 आली. बी घेतला, त्याची प्राइस टाकली 30, किलो घ्यायची आपल्याला 4, प्लस वर क्लिक केलं, तर इथे काय आलं झाली टोटल भेटली. बस मग एवढंच, ठीक आहे ना, जास्त टाइम झाला, तुमचा पण टाइम.